मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदाच आरोग्य विमा पॉलिसी परचेस करत असाल तर एक चांगला आरोग्य विमा पॉलिसी कसा निवडायचा जेणेकरून आपल्याला क्लेमच्या वेळेस कुठल्याही प्रकारची अडचण यायला नको. तर सर्वात अगोदर आहे पॉलिसीमध्ये रूम रेंट लिमिट एक किमान सिंगल AC प्रायव्हेट रूम असणे महत्त्वाचे असते. सेकंड आहे नो कोपे. पॉलिसीमध्ये नो कोपे हा ऑप्शन घेणे खूप गरजेचे असते. जर आपण कंपनीला प्रीमियम देत आहोत, पैसे भरत आहोत, तर मग क्लेममध्ये शेअरिंग कशाला असायला हवी. म्हणून नो कोपे युअर पॉलिसी हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरा पॉईंट आहे नो क्लेम बोनस. जर पॉलिसीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा क्लेम घेणार नसाल तर आपला जो बोनस आहे हा एका चांगल्या प्रकारे वाढायला हवा, चांगला मूव करायला हवा, जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याचा फायदा होईल. आणि चौथा पॉईंट आहे हॉस्पिटल नेटवर्क. आपली पॉलिसीमध्ये आपण ज्या भागात आहोत त्या भागात आपल्या पॉलिसीचं नेटवर्क कशा प्रकारे आहे, पॉलिसीमध्ये हॉस्पिटल आहेत का आपल्या भागात, जेणेकरून आपल्याला कॅशलेसच्या याच्यात अडचण होणार नाही. आणि पाचवी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे वरील हे चौघे पॉईंट ॲड करून पॉलिसीचा प्रीमियम किती जातो आहे तेही बघणं खूप महत्त्वाचे असते. अशाच प्रकारे आपल्याला जर हेल्थ इन्शुरन्स संदर्भात काही माहिती हवी असेल